हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. इथून आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की काय-काय या ब्लॉगमध्ये आहे आणि हा छोटासाच आहे ब्लॉग, जास्त मी मोठा नाही केलाय. तर नक्की बघा. म्हणजे चिमण्याची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही आता दवाखान्यात चाललोय. रुद्राक्षीचे बाबा येत आहेत. म्हणजे बाळाला एकदम काय झालं माहित नाही. एकदम असं म्हणजे पोटात दुखतंय, कान दुखतंय. शाळेतून आज बाई रडत रडत चालत. तर बघू दवाखान्यात जाऊन येतो. काय म्हणतायत डॉक्टर ते बघून येतो डॉक्टर. काय काय दुखते पिल्या? हा, पोट दुखते, पोट दुखते. अजून काय दुखते का? कान दुखते का? काय शाळेत आज भांडणं वगैरे केलेत त्यांनी, काय माहित नाही. मारामारी वगैरे काय मुलींचं काय लेकराचं कसं असते खेळण्यासाठी. याने मारलं, त्याने मारलं, याने वस्तू घेतली, त्याने वस्तू घेतली, असं काहीतरी झालंय. नंतर काय माहित नाही, तिला अचानकच आज म्हणे आज नाराज नाराज एकाच कोपऱ्यात बसत होती म्हणे. बघू मॅडम कधी सीसीटीव्ही वगैरे बघितल्यात नेमकं काय झालंय काय नाही, काय मारून वगैरे घाबरली की काय माहित नाही. तिला एकदम आता सवय नाहीये ना अशी शेअरिंग वगैरे करण्याची, थोडस घाबरते ती लगेच. कोणी असं तिला मोठ्याने बोललं, कोणी रागवलं की लगेच तिला अशी हे होते, घाबरते ती एकदम. घाबरून वगैरे ताप वगैरे आलाय की काय माहित नाहीये. काल खाण्यात पण तिने केक वगैरे खाल्लाय. हो ना, केक काल खाल्ला आणि पिझ्झा खाल्ला. मे त्याच्यामुळे पण पोट वगैरे दुखू शकते. हम्म, हो ना. आम्ही जाऊन येतो डॉक्टरकडे, सांगतो अपडेट काय काय म्हणले डॉक्टर. भेटू. काढ उद्या आमच्या टकलूचं काय खाणं चालू आहे, समोसा चाट. इथं खा थोडस, एक घास खा, म्हणजे ते औषध वगैरे खाली ना तू. खाऊ गेलं म्हणजे लय जातं काही जास्त येतं पाऊस तुम्हाला भरपूर आलं. हे घे बा. हम्म? कच्ची आहे. पकड मला, पकड 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 पकड. हारली का नाही हारली, पकड पकड. ये ये ये. पकड पकड पकड. मला 11 वाजलेत आणि आता मी झाडांना पाणी टाकले माझ्या. कारण पाणी टाकलंच झालं नाही, सकाळी पण एक दिवस झालं. आता टाकू मी आज करायला पाणी टाकलंय, आवरलंय सगळं. तिकडून आल्यावर दवाखान्यातून आल्यानंतर तिच्यासाठी तिला आवडतं भेंडीची भाजी, पोळी, त्यानंतर अशी सपक खिचडी केली होती छान डाळ वगैरे टाकून. बऱ्यापैकी आज पसरा, कपड्याचा ढीग पण पडलं होतं, ते गावावरून घेतलं. तिला काही झोप झोप तिनं मांडीवरच काढलेली आहे. आणि आता औषध पिल्यानंतर बाईची एनर्जी फुल ऑन झालेली आहे. तिची मस्ती करणं चालू आहे. ती शाळेतून आल्या तसं 12:30 वाजता शाळेतून आलो तर आम्ही 1:45 वाजता घरी. त्यानंतर ती जी झोपली, त्यानंतर ती अशी झोपली की डायरेक्ट संध्याकाळीच उठली ती. सायंकाळी सॉरी 6 वाजता सायंकाळी उठली. मग ती उठल्यानंतर तिने उलटी वगैरे केल्या. त्याच्यामुळे मग लगेच आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यातून दाखवून आलं आणि लगेच येताना डॉक्टरने लगेच तिला औषध द्या दिल्यानंतर बाईला औषध दिलं आणि लगेच ती ठणठणीत झाली. लगेच औषध पिलं की फुल एनर्जी तिची चालू झाली. तिथून DIY मध्ये गेलो, तिथं तिनं अक्षरशः ते सगळं आलती पालती करून झालं तिचं. तिथे खेळण्या घेतल्या. आमचं रोज काहीतरी बाहेर गेलं तर काहीतरी खेळणी होतेच. खेळणी वगैरे घेतली. मग तिला डॉक्टरने नारळ पाणी वगैरे द्या म्हटले. तिला काय झालं,
तिला पूर्ण थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. काल होते ते केक वगैरे खाल्ली, असं थंड थोडंसं खाण्यात आलं, त्याच्यामुळे मे बी झालं असणार आहे तिला इन्फेक्शन वगैरे. आणि तो सध्या व्हायरल असं आहे म्हणतायत डॉक्टर. त्याच्यामुळे मुलं ताप आणि काय सर्दी खोकला सध्या मुलांमध्ये व्हायरल आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या मुलाची चांगली काळजी घ्या. आणि आता तिला चालू आहे तिची औषधी. आता बघू उद्या तिने शाळेत जाते की नाही तिला माहित नाही. मी पाठवणार नाही मी तिला. ती जर जातो म्हणली तर पाठवेल, कारण तिला घरी बोर होत आहे आता एकटं म्हणून. ती काय खेळायला, तिला शाळेत आता मज्जा येते जायला, त्याच्यामुळे ती आवडीनं रोज स्कूलला जाणं चालू असते तिचं. आम्हाला जायचं म्हणते ती. 2 दिवस मी मागं सर्दी खोकला चालू लागला होता तेव्हा मी तिला ठेवलं होतं घरी, पण नाही तिला जायचं होतं. ती बोलली मला मम्मा जायचंय मला स्कूलला. 2 दिवस राहिली, नंतर कंटाळी. मम्मा मला स्कूलला जायचंय म्हणली. ये मग इकडं, ये पटकन ये, आपण गुड नाईट करू सगळ्यांना. ये पटकन ये रुद्र. तुझं दाखव ते बायनाकुलर दाखव. ते दुर्बीन घेऊन ये, दुर्बीन. हा, तिने काय नाही दुर्बीन घेतलंय. ते मी कारसाठी मोबाईल स्टँड घेतला होता आणि तो काय गाडीला बसत नव्हता, मग एक्सचेंज म्हणून मग हे बाईनं आमच्या असं दुर्बीन घेऊन आली. छान आहे दुर्बीन, आवडलं तुला? हा, आवडलं. आता कशी आहे तुझी तब्येत? हो नी. आणि सकाळी काय झालं होतं, सकाळी स्कूलमध्ये काय झालं होतं? का रडली तू सकाळी सकाळी खूप स्कूलमध्ये? मम्मा मम्मा रडली. तुला कोणी मारलं? कोणी मारलं? तू कोणाला ढकलली? तू सानवीला ढकलली तू. आणि मग का रडली मग तिने तुला हे केल्यावर? तिला खेळता खेळता बॉल लागलेला आहे, कोणी मारलेलं नाहीये. तिला वाटलं मारलंय, त्याच्यामुळे तिचं रडणं चालूच आहे. काय लहान मुलांचं चालत असते असं तसं. जेवण झालंय तिचं मस्त, भेंडीची भाजी भात. आणि तिने जेवण केली नव्हती ना, शाळेतून आलं तसं तिनं जे झोपली ती झोपली. सकाळीच काय तिला जामपोळी दिली होती आज टिफिन मध्ये, तेवढंच तिनं त्याच्यावरच होती. ती अर्धी एक पोळी खाल्ली असेल तिने, अर्धी वगैरे पोळी खाल्ली. त्यानंतर जे झोपली ती झोपलीच. मग आता जेवण केलंय तिने. तिने फक्त पाणी पिणार होते दुपारी, मी तिला ते पाणी सिप सिप करून देत होते. मुलं जेवण केले नाही ना, त्यांना भरपूर असं पाणी द्यायचं, म्हणजे कसं त्यांची एनर्जी राहते. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, कोरडं वगैरे असं नाही पडत बॉडी पण वगैरे त्यांची. आणि मुलांना पाणी सारखं सारखं देत राहिलं ना, बॉटल एक ठेवून द्यायची जवळ आणि पाणी देत राहायचं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्यांचे हायड्रेट राहते बॉडी पूर्ण. त्याला नाही खेळायचं, ते मला ते पटकन दे, ते नको बा. मग अशा प्रकारे आमचा असा दिवस गेलेला आहे. चला, मी इथेच माझा आजचा व्लॉग एंड करते. आणि कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी असेच कनेक्ट राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. आणि एवढी मेहनत घेते तर एक लाईक तर बनतोय. एक लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर सोबत. आणि बर्थडेचं सेलिब्रेशन पण कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. कारण बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आता तो व्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलंच आहे सगळं. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट गाईज. गुड नाईट. हा मन, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. Person. It's like the had killer. You are going to hit the ground. The law of attraction is law of nature. It is impartial and impersonal as law of gravity is. It is precise and it is exact. Dr. Joe Vitale. Everything that surrounds you right now is in your life, including the things you are complaining about. You have attracted. Now I know as at first blush that is going to be something that you hate or तुम्ही दिवस रात्र त्याबद्दल तुमच्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल विचार चालू असले पाहिजे, तेव्हाच तर ती गोष्ट सत्यात उतरते. बरोबर ना? एखादी एक्झाम तुम्हाला पास व्हायची तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण व्यापून गेलं पाहिजे तुमचं मन. हो ना, बरोबर आहे ना. तेव्हाच तर तुम्हाला ती गोष्ट, एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला दिवस रात्र तो त्या विचार तुम्हाला ती ऍक्च्युअल मध्ये इमॅजिन केलं पाहिजे, त्यात विचार केलं पाहिजे. नाही हा. आणि सिक्रेटचा एक मेन प्रिन्सिपल काय तर
ती गोष्ट अचीव्ह केलंय असं तुम्ही आता फील केलं, तेव्हा तुम्हाला ते लवकर अचीव्ह होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आधी फील करायचं, इमॅजिन करायचं, म्हणजे तुम्ही लवकर अचीव्ह करू शकता. सपोज तुम्हाला एकदा एखादी एक्झाम पास व्हायची आहे, हम्म. तर असं आता फील करायचं की मी एक्झाम पास झालो आहे, त्या त्या हिशोबाने तुम्ही तसं मॅनिफेस्ट करायचं. बिहेव करायचं, म्हणजे ते तुम्हाला ती गोष्ट इझिली अचीव्ह होऊन जाते. ते खरं आहे, मी पण अनुभवलं आयुष्यात. ओके. आय ऑल्सो प्रॅक्टिस दिस इन माय लाईफ. मोस्ट ऑफ अस अट्रॅक्ट ऑटो पायलट मोड सांगा. ऑटो पायलट मोड म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये प्रोग्रामिंग झालेलं असतं की एखादी घटना घडली की सेम वेने रिॲक्ट करणं प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये.